त्यांनी त्यावर आरोप केला. इज देअर एनी डाऊट बेसिकली? आणि उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि महायुतीवरती आरोप केले की यामागे इलेक्शन कमिशनची जी काही प्रोसेस असते मतदार पोलिंग बूथवरची, त्यात दिरंगाई दिसली आणि त्यात त्यांनी त्यांच्या हेतूवरच शंका घेतली. मुळात मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांना तो अधिकार आहे, पण अशा प्रकारची स्थिती काही एका मतदारसंघावर दिसली असती तर ठीक आहे. अनेक पोलिंग बूथवरती, अनेक मतदान केंद्रावर सातत्यानं अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. तर यावर आपण काही शंका घेऊ शकतो का? म्हणजे हे एकाच वेळेला अनेक ठिकाणी होण्याचं नेमकं काय कारण वाटतं? सोय हे बघा, एकेकाळी तर हे बरोबर आहे की हे खूप जागी झाले, पण जर तुम्ही बघितलं की जितके वोटर्स आहेत ज्यांचे नाव बाहेर आलेत वोटर लिस्ट मध्ये, ज्यांचे नावच नाही, यू विल फाइंड मेजॉरिटी ऑफ देम वेर मुस्लिम्स. नंबर 1. नंबर 2, तुम्ही हे बघा की इथे किती लोक होते जे गेले, त्यांना सांगितलं की फोन घेऊन नाही जाऊ शकत, स्मार्ट वॉच घेऊन नाही जाऊ शकत. आणि इथे दुसरीकडे आपण पाहिले की कसं लोकांनी बटन दाबलं, एक माणसाने 8 वेळा भाजपचं बटन दाबलेलं आहे. हे पण आपण खूप जागी आपण पाहिलंय की कसं कसं वोटिंग झालेलं आहे. हैदराबाद मध्ये तर तिकडचे जे हे होते उमेदवार होती ती तर महिलांना सांगत होते की तुम्ही बुरखा काढून ते क्रॉस व्हेरीफाय करत होती की काय चाललंय. बारामतीत आपण पाहिलंय की कसं जे सीसीटीव्ही आहे ते इलेक्ट्रिक इश्यूज मुळे काही तासांसाठी ते बंद होतो. तर ऑल ऑफ दिस इज हॅपनिंग ऍट अ प्लेस जिथे देयर इज डायरेक्ट कॉम्पिटिशन अँड द रिझल्ट इज गोइंग टू बी क्वाईट ट्रिकी. तर साहजिक आहे की जे ऑपोजिशन मध्ये ते तर प्रश्न विचारणार, आणि ते इलेक्शन कमिशनला का प्रश्न विचारतात त्याचं पण मला उत्तर देऊ द्या. इलेक्शन कमिशनला ऑपोजिशननी 6-8 महिने अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. इलेक्शन कमिशनने त्यांना टाइम दिला नाही. नरेंद्र मोदी जेव्हा काही सांगतात तर नोटीस देतात जेपी नड्डाला. खडगे जेव्हा इंडिया आणि काँग्रेसच्या लोकांना पत्र लिहितात त्यांना इलेक्शन कमिशन नोटीस देतात आणि त्याच्यानंतर आज जर तुम्ही पाहिलं कोलकाता हायकोर्टने पण इलेक्शन कमिशनवर त्यांनी क्वेश्चन्स उचलले आहेत, त्याने प्रश्न विचारलाय. तर असं नाही की प्रश्न नाही विचारले जातात. म्हणून आता उद्धव ठाकरेंनी आज सांगितलं की जर तुम्ही मत करायला नाही दिलं, वोट करायला नाही दिलं, तर मी कोर्टात जाईन आणि उद्या सगळे नाव जे आहेत ते इलेक्शन कमिशन आणि त्यांचे ऑफिसर्स आहेत ते मी जाहीर करणार. आणि त्याच्या 15-20 मिनिटानंतर आपण काय बघतो की जे ऍडिशनल कमिशनर आहे इलेक्शन कमिशनचे, त्यांचं नाव पण सांगतो, ऍडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर डॉक्टर किरण कुलकर्णी, ते एक व्हिडिओ काढतात आणि सांगतात की 6 पर्यंत जितके लोक बाहेर असणार आहेत त्यांना मी आत घेणार आहे. ते बरोबर आहे, पण तिथे काहीही तुम्ही अरेंजमेंट नाही केली होती. म्हणजे तिथे पाणीचे अरेंजमेंट नाही, 40 डिग्री सेल्सिअस आहे, तिथे कूलरचे अरेंजमेंट नाही. एक कसं इलेक्शन होत आहे, लोकांना तासन तास थांबवतायत. मी सांगतो मनोजजी तुम्हाला की इथे खूप लोक असे होते ज्यांनी हाफ डे त्यांच्या ऑफिसने त्यांना दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही वोट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये या. त्यांना 1-2 तास उशीर यायला सांगितला होता, पण 2-2 तास जर त्यांना इलेक्शन इथे पोलिंग बूथवर थांबायचं असेल तर ते साहजिक आहे, ते थांबणार नाही आणि ते ऑफिसला जाणार. दुसरी गोष्ट, तिथे गेलं की पोलीस ऑफिसर सांगतात की तुम्ही फोन आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, फोन बाहेर ठेवा. बाहेर सेल्फी बूथ लागली जिथे तुम्ही सेल्फी घेऊ शकतात, पण फोन तुम्ही आत घेऊन नाही जाऊ शकत. तर तसंही लोक होते की त्यांनी सांगितलं माझा कोणी नाही, तुम्ही फोन ठेवता का? त्यांनी सांगितलं मी ठेवणार नाही. तर ते नव्हतं तर तसंही ते निघून गेले. असे अनेक उदाहरण आहे आजच्या दिवसाचं मुंबईचं मी सांगतोय, जिथे आपण पाहिलंय की इलेक्शन कमिशनचं प्रॉपर मॅनेजमेंट नाही होतं आणि त्याचा इम्पॅक्ट असं झालं की लोक परत अगदी वापस गेले. अगदी आपण हे अगदी इमेजेस पण दाखवत आहे.